तर रामराम विद्यार्थी मित्रांनो, सध्या व्हिडिओ खूप जास्त येतात आपले डी2च्या कंटेंटवर. ओके, म्हणजे डी2च्या टॉपिकवर, आणि येत पण राहतील यार. टॉपिकच इतका महत्त्वपूर्ण आहे. ओके, रेमेडियल एक्झामिनेशन जी कॅन्सल होऊन गेली होती ती परत एकदा जे ते विद्यार्थ्यांपर्यंत लाभलेली. ओके, देवाच्या कृपेने. तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला घ्यायचाच आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर आता मी तुम्हाला सांगतो की कोण कोण ह्या इलिजिबल आहे या एक्झामसाठी, कोण कोण नाही. ओके, संपूर्ण चर्चा चला या व्हिडिओमध्ये करून टाकू. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम माझं नाव पियुष जोशी आणि मी तुम्हाला खूप वर्षांपासून या टॉपिकवर गाईड करत आलो आहे किंवा एक्सप्लेन करत आलो आहे. ओके, आणि बेसिकली इन्फॉर्मेशन जे येते म्हणजे खूप ट्रस्टेबल चॅनल आपलं आधीपासून तर बेल्ट झालंच आहे. सोबतच यापुढे पण मी ट्राय करेल की जे पण इन्फॉर्मेशन माझ्याकडे येत राहील मी तुम्हाला प्रोव्हाइड करत राहील. ओके, तर सध्या मी पण फायनल इयरला आहे. ओके, तर तुम्ही बोलत असेल की दादा तू फायनल इयरमध्ये पोचताच इतके कमी व्हिडिओज टाकून दिले किंवा इतके कमी टॉपिक्स केले डी2वर, इतके कमी टॉपिक्स कव्हर करतोय, तो फायनल इयर झाल्यानंतर डी2ला काय तू कायमचं लेफ्ट करून टाकशील, आम्हाला अपडेट वगैरे काही देणार नाही किंवा काही नवीन लॉन्च करणार नाही डी2बद्दल. तर असं नाही विद्यार्थी मित्रांनो, मी नक्कीच ट्राय करत राहील जितकं पण माझ्याकडनं पॉसिबल आहे तितकं नक्कीच. ओके, पण सध्या थोडं प्लेसमेंटकडे बघायचं आहे, थोडं जे ते कोर्स वगैरे कंप्लीट करायचे मला पण, आणि स्टडीज वगैरे माझं पण थोडं चालू आहे साईड बाय साईड. तर त्यानुसार थोडेफार टॉपिक डिले होत आहे. ओके, आणि ब्लॉगिंग चॅनलवर पण थोडं कॉन्सन्ट्रेट आहे, बऱ्याचशा गोष्टी यार जीवनामध्ये चालू या दिवसांमध्ये, तर म्हणून थोडे कंटेंट आपले लिमिटेड येत आहे. तर चला वळूया डायरेक्ट मेन टॉपिकवर की काय नक्की तुमची आता भानगड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेमेडियल एक्झामिनेशन यावेळेस कोणती देऊ शकता, मागच्या 2 सेमिस्टरची. ओके, जी पण तुमचं 5th सेमिस्टर असेल किंवा तुमचं 6th सेमिस्टर असेल, 1st सेमिस्टर असेल किंवा 2nd सेमिस्टर असेल, 3rd सेमिस्टर असेल किंवा 4th सेमिस्टर असेल. ओके, आणि 5th 6th मी ऑलरेडी बोल रहे, 7th आणि 8th ची पण तुम्ही देऊ शकता. कम्प्युटरला ते 8th सेमिस्टर असं काही राहत नाही, पण हां जर तुमचं काही 7th वगैरेमध्ये बॅकलॉग असेल तर ते तुम्ही देऊ शकता. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की दादा आम्ही नक्की म्हणजे या एक्झामिनेशन जर सप्लिमेंटरी दिली असेल तर आम्ही देऊ शकतो का. तर हो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सप्लिमेंटरी फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल फर्स्ट इयरमध्ये होता, ओके फर्स्ट इयरमध्ये होता तेव्हा तुमची जी एक्झामिनेशन कंडक्ट झाली, त्यानंतर तुम्हाला रेग्युलर एक्झाम नंतर बॅकलॉग लागला, त्यानंतर तुम्ही सप्लिमेंटरी दिली, त्यामध्ये तुम्हाला म्हणजे रिझल्ट येते पुढचं म्हणजे 2nd सेमिस्टर येऊन गेलं आणि तुमचा रिझल्ट फेल झाला. ओके, तर तुम्ही काय केलं, 2nd सेमिस्टरचे रेग्युलर पेपर दिले आणि 2nd इयरमध्ये पण तुम्हाला 1-2 बॅक लागले. तर 2nd सेमिस्टरमध्ये पण तुम्हाला 1-2 बॅक लागले. तर जर तुम्ही सप्लिमेंटरी ऑलरेडी दिली असेल, रेग्युलर दिली असेल, तर तुम्ही परत एकदा जे ते रेमेडियल देऊ शकता का, नक्कीच देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि ज्यांची एक्झाम करंटली चालू असेल सप्लिमेंटरीची ऑनगोईंग जी काही एक्झामिनेशन आहे त्याचा जर रिझल्ट फेल आला तरी तुम्ही देऊ शकता. पण मी रिक्वेस्ट करेल की अशा विद्यार्थ्यांनीच हा फॉर्म फिल करावा ज्यांना ॲश्युरन्स नाही आहे की हा सब्जेक्ट माझा सप्लिमेंटरीमध्ये पास होईल. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आता M2चा पेपर दिला असेल, 2nd सेमिस्टरमध्ये तुम्ही जर M2 बॅक असाल, 3rd सेमिस्टरमध्ये आता करंटली असाल, ओके M2 तुम्ही रेग्युलर दिलं फेल झाले, सप्लिमेंटरी दिली पण तुम्हाला गॅरंटी पास होऊ का फेल होऊ दादा, तर तुम्ही नक्कीच हा फॉर्म फिल करू शकता. ओके, जर 1% जरी असा फेलची वाटत असेल की दादा मी फेल पण होऊ शकतो, तर नक्कीच तुम्ही हा फॉर्म फिल करून ठेवा, ॲटलीस्ट बॅकअपला तर आहे. आता तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की दादा सप्लिमेंटरीचं ते पण देऊ शकतो, 1st सेमिस्टरचा पण बॅक देऊ शकतो, 2nd पण, तर दादा नेमकं कोणते विद्यार्थी अशी आहेत किंवा अशा आहेत जे रेमेडियल नाही देऊ शकत. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर पर्टिक्युलर सब्जेक्टचं गोष्ट करतोय मी. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आता विचार करा की 2nd सेमिस्टरमध्ये होतात, ओके मागच्या सेमिस्टरला तुम्ही 2ndमध्ये होता, आता करंटली तुम्ही 3rd सेमिस्टरला आहे. फर्स्ट इयरचा 1st सेमिस्टर जी काही एक्झामिनेशन वगैरे कंडक्ट झाली होती त्यामध्ये एखादा बॅक लागला, पण त्यावेळेस जी ते रेमेडियल कॅन्सल झाली होती किंवा 2ndमध्ये होता, 3rdमध्ये होता, 4thमध्ये, 5thमध्ये, 6thमध्ये कोणत्याही सेमिस्टरमध्ये होता तुम्ही, पण त्या सेमिस्टरमध्ये पर्टिक्युलर सेमिस्टरपासून रेमेडियल बंद झाली होती. ओके, अशी न्यूज आली होती आणि रेमेडियल त्यावेळेस कंडक्ट झालीच नव्हती, फक्त सप्लिमेंटरी कंडक्ट झाली होती. तर असे सगळे इलिजिबल आहेत विद्यार्थी रेमेडियल देण्यासाठी. पण जर असे विद्यार्थी असेल की जर तुम्ही ऑलरेडी एखाद्या सब्जेक्टची रेमेडियल आधीच देऊन ठेवली आहे आणि परत तुमचा प्लॅन आहे की देऊ का नको, ओके तर अशा विद्यार्थ्यांना अशी नॉट इलिजिबल आहे. ओके, जर तुम्ही ऑलरेडी एकदा एका पर्टिक्युलर सब्जेक्टची रेमेडियल दिलेली आहे तर तुम्ही परत एकदा रेमेडियल नाही देऊ शकत विद्यार्थी मित्रांनो. हा पॉईंट तुम्ही नक्कीच गृहीत धरा. तर विद्यार्थी मित्रांनो, आय थिंक की आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत एक्झामिनेशनसाठी आणि कोणते विद्यार्थी इलिजिबल नाही आहेत. ओके, तर तुम्ही जर ऑलरेडी एक पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल M2ची जर तुम्ही रेमेडियल दिली असेल, ओके आता तुम्ही विचार करा की तुम्ही 6th सेमिस्टर करंटली आहे, ओके आणि तुमचा 2nd सेमचा रेमेडियल म्हणजे M2 बॅक होता 2nd सेमिस्टरचा, तुम्ही एकदा रेमेडियल देऊन दिली आहे, सप्लिमेंटरी पण दिली आहे, पण आता तुम्हाला गॅरंटी वाटत की सप्लिमेंटरीमध्ये निघेल, रेमेडियलमध्ये तो ऑलरेडी तुम्ही फेल होता, रेग्युलरमध्ये तर फेल होताच म्हणून तुम्ही रेमेडियल दिली होती, त्यानंतर सप्लिमेंटरी दिली त्याच्यात पण गॅरंटी नाही आहे, तर आता तुम्ही रेमेडियल देऊ शकता का, तर नाही देऊ शकत. पण जर तुम्ही अशा आहात की दादा आम्ही फक्त जे ते M2ची रेमेडियल एक्झामिनेशन दिली नाही आहे आणि आम्ही सप्लिमेंटरी देऊन दिली आहे, ओके रेग्युलर दिली
फेल झालो, सप्लिमेंटरी दिली, गॅरंटी नाही पास होऊ की फेल होऊ, तर आम्ही देऊ शकतो का? हो देऊ शकता. तर असं काही आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर थोडं कन्फ्युजन आहे, पण व्हिडिओ जर तुम्ही रिवाइंड कराल ना तर तुम्हाला सगळे डाऊट जे आहे ते क्लिअर होणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, 1-2 फोटो पण मी ग्रुपवर शेअर केलेले, ते पण नक्कीच पाहत चला. त्यामध्ये जे आहे ते तुम्हाला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये मी सांगितलं आहे की कशा प्रकारे कोणते इलिजिबल आहेत स्टुडंट आणि कोणते नाही. ओके, एकदम बेसिकचा रूल आहे यार. जर तुम्ही ऑलरेडी एक सब्जेक्टची रेमेडियल दिली आहे, त्याच सब्जेक्टची रेमेडियल तुम्ही परत नाही देऊ शकत, म्हणून तुम्ही असं अजिबात जो आहे तो फॉर्म वगैरे फिल करू नका. पण एखादे किंवा 2 विद्यार्थी असे असतीलच की थोडा आगाऊपणा करतील, म्हणून डी बाटूने फॉर्म फिलिंगच्या इथे पण असेच सब्जेक्ट दिले आहे जे काही विद्यार्थी रिपीट नाही करू शकत. ओके, तर म्हणजे मागच्या 2 सेमिस्टरचे सब्जेक्ट त्यांनी डिस्प्ले केले, तर त्यानुसार तुम्हाला जे पण बॅकलॉग वगैरे असतील त्यानुसार सिलेक्ट करायची आणि एक्झामिनेशन वगैरे देऊन द्यायची. ओके, सगळे इलिजिबल आहे रेमेडियलसाठी, फक्त रिपिटेटिव्ह रेमेडियलसाठी कोणीही इलिजिबल नाही. ओके, तर बिंदास तुम्ही फॉर्म वगैरे फिल करा. काही डाऊट असतील कमेंटमध्ये नक्की सांगा. कोर्स डिझाईन करायचा प्लॅन करतोय, करू की नको ते पण नक्की सांगा. 200च्या खालीच त्याची प्राईस राहील. प्राईस अजून डिसाईड नाही, होऊ शकेल की 149 150 समथिंग अशी प्राईस राहील त्याची. तर त्या दरम्यान जर तुम्हाला कोर्स भेटत असेल की रेमेडियलमध्ये सब्जेक्ट कसा क्लिअर करायचा, एक्सपर्ट जे असतील किंवा जे ते स्टुडंट वगैरे असतील ज्यांनी ऑलरेडी हे एक्झामिनेशन दिलेली आहेत किंवा त्यांनी टॉप केलं आहे, थोडं चांगला ॲव्हरेजपेक्षा चांगला स्कोर जर केला आहे, तर तुम्हाला पासिंग पुरता जर हवे असेल तर कोर्स नक्की तुम्हाला हेल्पफुल होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. काही स्ट्रॅटर्जी तुक्का ट्रिक वगैरे पण तिथे शेअर करू, पण तुक्का ट्रिकवर तुम्ही जास्त करून राहू नका. फक्त ते एक लास्ट पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्याचा विचार तुम्ही करू शकता. ओके, काहीच न येण्यापेक्षा काही ना काही तर त्यामधून तुम्ही 5-6 मार्क 6-7 मार्क करू शकता. 1-1 मार्कांनी पण विद्यार्थी फेल होता आणि त्याच्याने जर तुम्हाला 2-4 मार्कांचा 5-6 मार्कांचा जरी फरक पडत असेल तर ते वेल अँड गुड आहे. ओके, तर नक्कीच या गोष्टी मला कमेंटमध्ये सांगा की दादा तू कोर्स लॉन्च कर, आम्ही घ्यायला तयार आहे. तर मी त्यानुसार पण प्लॅन करतो. आता आय होप की हा व्हिडिओ थोडा जास्त लेंदी होतोय, मी इथूनच हा व्हिडिओ संपवतो. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही कमेंट वगैरे असेल, काही तुम्हाला डाऊट असेल नक्कीच कमेंटमध्ये कळवा. कोर्सबद्दल तर नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.